गोष्टीचे नाव आहे एकीचे बळ. एका मोठ्या घरात मोती नावाचा एक मस्तीखोर कुत्रा, मिमी नावाची एक गोंडस मांजर आणि स्वयंपाकघरात लपून बसलेला चिंटू नावाचा एक हुशार उंदीर राहत होते. त्यांची एक मोठी समस्या होती, ते कधीच एकत्र राहत नव्हते. मोती नेहमी मिमीला म्याव म्याव म्हणून चिडवायचा. मिमी नेहमी चिंटूला पकडण्यासाठी लपून बसायची आणि बिचारा चिंटू नेहमी घाबरून इकडून तिकडे पळायचा. त्यांचे संपूर्ण घर म्हणजे एक पकडापकडीचा खेळ असायचा. एके दिवशी घरातली सगळी मंडळी बाहेर गेली होती. स्वयंपाकघरात टेबलावर एक मोठी स्वादिष्ट केकची प्लेट ठेवली होती. तेवढ्यात एका खिडकीतून एक मोठा आणि खोडकर माकड आत घुसला. त्याला तो केक दिसला आणि तो टेबलाकडे धावला. मोतीने माकडाला पाहून खूप जोरजोरात भुंकायला सुरुवात केली, पण माकड मोठे असल्याने ते हसले आणि त्याने मोतीच्या दिशेने केळीची साल फेकली. मोती गोंधळून बाजूला झाला. आता मांजराने उडी मारली. म्याव म्याव करत ती माकडावर पंजा मारणार, तेवढ्यात माकडाने तिला सहज पकडले आणि दुसऱ्या कोपऱ्यात फेकून दिले. मोती आणि मिमी दोघेही हताश झाले. तोवर माकडाने केकचा मोठा तुकडा तोंडात टाकला होता. हे सगळं चिंटू उंदराने स्वयंपाकघरातील भिंतीच्या कोपऱ्यातून पाहिलं. चिंटू मोठ्या आवाजात म्हणाला, अरे, तुम्ही दोघे एकटे लढत आहात म्हणून मरत आहात. आपले जुने वैर बाजूला ठेवा, एकत्र काम करा. मोती आणि मिमी एकमेकांकडे पाहत राहत. मग चिंटूने योजना सांगितली. मोती, तू जोरात भुंकून माकडाचे लक्ष विचलित कर. मिमी, तू टेबलावर चढून माकडाच्या कानाजवळ ओरड आणि मी खाली त्याच्या शेपटीला जोरदार चावा देतो. यावेळी तिघांनी एकमेकांना टाळी दिली. मोतीने जोरजोरात भुंकून माकडाचे लक्ष खिडकीकडे वळवले. माकड इकडे पाहते न पाहते तोच मिमीने विजेच्या वेगाने टेबलावर उडी मारली आणि म्याव करत माकडाच्या खांद्यावर चढली. माकड घाबरले, ई करत ओरडले. तेवढ्यात त्या खाली चिंटूने माकडाच्या शेपटीला असा जोरदार चावा घेतला की त्याने त्याची शेपूट अर्ध्यातून तोडली. माकड वेदनेने आकाशाकडे पाहत ओरडले. माकडाला खूप मोठा धडा मिळाला. त्याने केक आणि ब्रेड तिथेच टाकले आणि जीव वाचवण्यासाठी खिडकीतून तो पळून गेला. मोती, मिमी आणि चिंटू तिघेही खूप आनंदी झाले आणि एकमेकांना त्यांनी टाळी दिली. मोती म्हणाला, आपण आज एकमेकांना वाचवले. मिमी म्हणाली, एकट्याने राहण्यापेक्षा एकत्र राहण्यातच खरी शक्ती आहे. त्या दिवसापासून मोती, मिमी आणि चिंटू यांनी भांडण सोडून दिले आणि घरातील सर्वात चांगले मित्र बनले. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? एकजूट राहणे हेच खरं बळ आहे. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा मोठी संकटेही सहज दूर होतात. थँक्यू वॉचिंग फॉर धमाल गोष्टी आणि गाणी. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.